प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही आनंदाने हर्षाने नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. हे जे नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे, ही परमेश्वराची आमच्यावर झालेली कृपा आणि दया आहे. हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज नवीन वर्षाचा पहिला रविवार आहे आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आमचं जीवन या विषयावर आपण थोडंसं मनन करणार आहोत. त्यासाठी स्तोत्र 90 आणि 90वं वचन, त्याच्यामध्ये शेवटचा भाग आपण ऐकूया. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुजरतात, आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवतो. या ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे. शेवटच्या भागामध्ये आम्ही आमचे औषध चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो. आमचे आयुष्य किती अल्प आहे हे स्तोत्र करता या ठिकाणी विदित करत आहे. ते आमचं जीवन हे ध्वनीसारखं आहे. ध्वनी काही क्षण असते, तसं मनुष्याचं जीवन हे अल्प आहे असं दावीद राजाला या ठिकाणी आम्हाला प्रगट करायचं आहे. खरोखर आमचं जीवन हे अल्प आहे यावर आमचा विश्वास आहे, परंतु परमेश्वराची कृपा आमच्यावर झालेली आहे, परमेश्वराची दया आमच्यावर झालेली आहे आणि त्यामुळे या नवीन वर्षामध्ये आम्ही ख्रिस्तासह वाटक्रमण करत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही जगत आहोत, कारण ख्रिस्त हा आमच्या जवळ आहे. ख्रिस्त हा आमच्या जवळ आलेला आहे, त्याचा स्वीकार आम्ही केलेला आहे आणि त्याच्यासोबत आम्ही जीवनाचं वाटक्रमण हे करत आहोत. लहानपणी आपल्याला आपल्या आईने किंवा आजीने काही गोष्टी सांगितल्या असतील, त्या आठवण्याचा प्रयत्न करा. अगदी मनाला आकर्षक करण्यासारख्या त्या गोष्टी त्या सांगत होत्या. आटपाट नगर होतं आणि त्या नगरामध्ये विक्रमादित्य नावाचा राजा राज्य करत होता. या प्रकारची सुरुवात ते करत होते आणि लहानपणी राजा, राणी, राजकन्या, राजपुत्र यांच्या गोष्टी आम्हाला खूप आवडत होते आणि उत्सुकतेने आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत होतो, एकाग्र होऊन. परंतु आईने किंवा आजीने ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या होत्या, ते लहान लहान गोष्टी होत्या आणि त्या लवकर समाप्त होत होत्या. ज्यावेळेस त्या गोष्टी समाप्त होत होत्या, त्यावेळेस आमची काय प्रतिक्रिया होत असणार, आठवण्याचा प्रयत्न करा. आम्ही आमच्या आईला किंवा आजीला भांडवून सोडत असणार की पुढे काय झालं, अजून काय झालं, अजून काय झालं. एक उत्सुकता त्या पाठीमागे होते. अजून ही गोष्ट पुढे असणार, परंतु आम्हाला ही गोष्ट
लहान स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे. आमच्यावर अन्याय होत आहे, अजून ही गोष्ट आम्हाला ऐकावयास पाहिजे. ही जी गोष्टी आम्ही लहान असताना ऐकत होतो, त्या गोष्टी आम्हाला लांबलचक या हव्या होत्या. परंतु त्या गोष्टीला सीमा होती. त्या गोष्टीचा एंड कधी ना कधी हा होत होता आणि तोच एंड आम्हाला नकोसा वाटत होता. तसंच मनुष्याचं जीवन आहे. या जीवनाला सुरुवात आहे आणि समाप्ती आहे. आणि ही जी समाप्ती आहे ती आमच्या हातामध्ये नाही. गोष्ट कधी संपावी हे आम्ही सांगू शकत नाही. गोष्टीची जी मर्यादा असते त्या ठिकाणापर्यंत ती गोष्ट ही सांगण्यात येते आणि शेवटी ती समाप्त होते. तसंच मनुष्याचं जे जीवन आहे गोष्टीसारखं आहे. त्याची सुरुवात आहे. ज्यावेळेस आमचा जन्म होतो त्यावेळेस त्या गोष्टीची सुरुवात ही होते. आम्ही एक एक दिवस आमच्या जीवनामध्ये जगत असतो. एक एक महिने, एक एक वर्ष पुढे आणि पुढे आम्ही जात असतो. वेगवेगळे प्रसंग आमच्या जीवनात घडत असतात. वेगवेगळ्या घटना आमच्या जीवनामध्ये घडत असतात. अनेक लोकांना एक छंद आहे. दररोजची दिनचर्या ते लिहून ठेवतात. दिवसभर मी काय केलं, काय काय झालं, कसं काय झालं वगैरे वगैरे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्या सर्व गोष्टी आपल्या डायरीमध्ये लिहित असतात. इतकंच नव्हे तर आपले मत, आपले विचार सुद्धा त्याच्यासोबत हे लिहित असतात. 10 वर्षांनी सुद्धा ती डायरी जर आम्ही वाचतो तर आम्हाला समजते की 10 वर्षापूर्वी या दिवशी, या महिन्यात, या साली अशी अशी बाब घडली होती. चित्रपटासारख्या त्या गोष्टी आमच्या दृष्टीसमोर येतात. जीवनामध्ये या गोष्टी या घडत असतात. ज्यावेळेस आम्ही प्रवासाला निघतो आणि ट्रेनमध्ये किंवा विमानामध्ये किंवा कारमध्ये आम्ही बसून प्रवास करतो त्यावेळेस एक फळडांग झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, या प्रकारचे एक एक फळडांग आम्ही प्रवास करत राहतो. एक एक मैल प्रवास करत राहतो. एक मैल झाला, दुसरा झाला, तिसरा, या प्रकारचे कितीतरी मैल आम्ही आमच्या जीवनामध्ये पार करतो आणि मग इच्छित ठिकाणी आम्ही जातो. ज्या ठिकाणी आम्हाला जायला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही जातो. त्याचप्रमाणे हे आयुष्य आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रवास केलेला आहे. कितीतरी मैल आम्ही चाललेलो आहोत. कितीतरी गोष्टी आमच्या नजरेसमोरून यात गेलेल्या आहेत. त्या आम्हाला आठवतात. त्याची आम्हाला जाणीव ही होते. आणि तसं जीवनामध्ये हेच घडते. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रवास करत असतो आणि प्रवासामध्ये
समाप्तीसुद्धा असते. आमच्या जीवनाची समाप्ती होते. म्हणजेच आयुष्य, आमचे आयुष्याची समाप्ती होते. आमचं जीवन हे समाप्त होते. मित्रो, हे जे जीवन आहे, हे जीवन परमेश्वरापासून आपल्याला बहाल झालेलं आहे. ही परमेश्वराची देणगी आपल्याला मिळालेली आहे. आमच्या हातामध्ये हे जीवन नाही. परमेश्वराने आमच्या जीवनाची एक मर्यादा आखून दिलेली आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला काहीतरी गोल दिलेला आहे, मिशन दिलेलं आहे, काहीतरी ध्येय दिलेलं आहे. पण अनेक वेळेस आम्ही या गोष्टीचा विचार करत नाही. परमेश्वराने या जगामध्ये जी निर्मिती आमची केलेली आहे, त्या पाठीमागे काहीतरी विशिष्ट उद्देश आहे. त्याची काहीतरी विशिष्ट योजना आहे. या गोष्टीकडे आमचं पूर्ण दुर्लक्ष होते. देवाच्या योजनेला, त्याच्या इच्छेला आम्ही प्राधान्य देत नाही. आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही जीवन हे जगतो. आताच पाहणं, 1 तारखेला नवीन वर्ष होतं. मोठ्या प्रमाणात सर्वांनी आनंद उत्सव केला. अनेक जणांनी प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. अनेकांनी निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी ते गेले. अनेक जण समुद्रकिनारी सुद्धा गेले. सर्वीकडे मोठ्या प्रमाणात गर्दी. आणि या गर्दीमध्ये जर कोणी व्यक्ती आम्हाला विचारते की तुम्हाला भीती वाटते काय, आम्ही चटकन कशाची भीती, आम्ही बेफान झालेलो असतो आनंदाने. कोणत्या वातावरणामध्ये आम्ही जगत आहोत याची आम्हाला कल्पना नसते. अनेक तरुण मुलं मुली हे आनंद उत्सव करतात. स्वतःला ते विसरून जातात. आपल्या आजूबाजूला असलेली परिस्थिती विसरून गेले. जी करोनाची महामारी आहे, ज्या करोनाच्या महामारीमुळे या जगामध्ये लाखो लोक मरण पावले, त्याची भीती कोठे दिसत नाही. असं दृश्य अनेक व्यक्तींना पाहावयास मिळालेले आहे. आमच्या जीवनाच्या संदर्भात आम्ही सिरियस नाही, आम्ही जागृत नाही आहे. आम्हाला आमच्या जीवन हे आमच्या इच्छेप्रमाणे जगायला पाहिजे आहे. त्याच्यावर कोणाचा अंकुश नको आहे. अनेक तरुण मुलं वेगवेगळ्या ठिकाणी वर्षामधून 2-3 वेळेस ते फिरायला जातात. कोणी काश्मीरला जातात, कोणी गोव्याला जातात, कोणी माथेरानला जातात, कोणी फॉरेनची ट्रिप काढतात. कारण का, पैसा कमवून कमवून किती कमवायचा, तो एन्जॉय करायला पाहिजे, तो खर्च करायला पाहिजे आहे. त्या पैशामुळे आनंद आम्ही प्राप्त करून घ्यायला पाहिजे. ह्या विचारसरणीचे अनेक तरुण मुलं आणि मुली
आम्ही पाहतो. आणि अनेक वेळेस त्यांचं जीवन त्या प्रवासामध्ये समाप्त सुद्धा होतात. परंतु जीवनाचा जो आनंद आहे तो लुटण्यासाठी प्रयत्न हा मनुष्य करत असतो. या जगातील प्रत्येक मनुष्य आपले स्वतःचे पुस्तक लिहित असतो. होय मित्र हो, आपण स्वतःचं पुस्तक लिहित असतो. आपल्याला ते माहिती नाही आहे, परंतु आपण स्वतःचं पुस्तक लिहित असतो. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत ते पुस्तक पूर्ण होत नाही. अध्याय मागून अध्याय आम्ही लिहित जातो. मनुष्याच्या आयुष्याला शेक्सपियरने रंगभूमीची उपमा दिली आहे. या रंगभूमीवर नट येतात. नाटक संपल्यानंतर पडदा पडल्यावर ते निघून जातात. ही जीवन यात्रा प्रत्येक मनुष्याची रंगभूमी आहे. या रंगभूमीवर प्रत्येक मनुष्य आपले स्वतःचे नाटक कसे करतो हे त्याला माहीत आहे. ज्या शेक्सपियरने आपल्या मनुष्याच्या जीवनाला रंगभूमीची उपमा दिलेली आहे ती उचित आहे. मनुष्य हा रंगभूमीवरील नटासारखा आहे. नाटक संपल्यावर पडदा पडतो व ते निघून जातात. जीवनाची समाप्त होते त्यावेळेस पडदा हा नाटकाचा संपतो. वेगवेगळ्या रीतीने आम्ही या जगामध्ये जगत असतो. कोणी खलनायकाचं काम करत असतात आपल्या जीवनामध्ये, म्हणजे त्या नाटकामध्ये. कोणी हिरोचं काम करत असतात. एक ना दोन वेगवेगळ्या प्रकारचे कामं वेगवेगळे व्यक्ती या नाटकामध्ये करत असतात. आम्ही कोणत्या प्रकारचं भूमिका आमच्या जीवनामध्ये केलेली आहे, जे मागील वर्ष आम्ही घालवलेलं आहे, या मागील वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं आम्ही कामं केलेली आहे. ज्याप्रमाणे हिरो चांगलं कामं करतो, गरिबांना मदत करणं, गरजवंतांना सहाय्य करणं, संकटामध्ये असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी धावून जाणं, लोकांचे अश्रू पुसणं, या प्रकारचे आम्ही काही कामं केलेली आहेत का? आम्हाला आठवतात आम्ही असे काही कामं केले म्हणून? किंवा आम्ही खलनायकासारखे आम्ही काही कामं केलेली आहे? खलनायक कोणत्या प्रकारचे कामं करतो? दुसऱ्याला वेदना होत असताना त्याला आनंद होतो. दुसऱ्याला वेदना होत असताना त्याला आनंद होत असतो. त्याचे जीवनच त्यांनी त्या गोष्टीसाठी समर्पित केलेलं असते की या जगामध्ये जे सज्जन लोक आहेत, जे लोक नीतीने धार्मिकतेने चालणारे लोक आहेत, त्यांना मनस्ताप द्यायचा. त्यांच्या समोर काटे अंथराचे, वेगवेगळ्या रीतीचं मनस्ताप त्यांना द्यायचा. असे काही आमच्या जीवनामध्ये आम्ही
कामं केलेली आहेत का? आम्हाला ते आठवतात का? चांगले आणि वाईट हे दोनच कामं जीवनात मनुष्य करत असतो. जे व्यक्ती चांगलं कामं करतात त्याला शाबासकी मिळते परमेश्वरापासून, समाजापासून. जी व्यक्ती खलनायक असते त्या व्यक्तीला शाबासकी परमेश्वरापासून मिळत नाही का समाजापासून मिळत नाही. ते ती व्यक्ती एक ओझं म्हणून समाजाला वाटतंय. आमचं जीवन हे चंदनासारखं झिजणारं असावं अशी एक व्यक्ती विदित करते. मानवतेसाठी आम्ही स्वतःला झोकून द्यावं. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने आपलं जीवन मानवासाठी झोकून दिलं. अनेकांना त्यांनी आरोग्य दिलं. अनेकांचे अश्रू त्यांनी पुसले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य हे आलं. शारीरिक गरजा आणि आध्यात्मिक गरजा त्यांनी पुरवल्या. मानवाचं तारण व्हावं यासाठी स्वतःचं बलिदान सुद्धा त्यांनी दिलं. या जगामध्ये आम्ही ख्रिस्ताचे मुलं आणि मुली आहोत म्हणून आम्ही जगाला प्रगट करतो. या साली माझा बाप्तिस्मा झाला. या साली माझं लग्न झालं. या साली माझ्या मुलाचा जन्म झाला. एक न दोन अनेक गोष्टी आम्हाला आठवतात. तसंच आमच्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी, समाजासाठी आम्ही काही केलं का? त्या गोष्टी आम्हाला आठवतात का? अनेक लोक पाषाण हृदयाचे आहे. त्यांची कातडी एक गेंड्यासारखी असते. किती पण आध्यात्मिक अन्न त्यांना देण्याचा प्रयत्न परमेश्वर करतो, परंतु ते व्यक्ती सुधरत नाही. कितीदा तरी प्रसंग मिळतो सुधारण्याचा, पश्चाताप करण्याचा, परंतु जीवनामध्ये तो क्षण आम्ही गमावून बसतो. ती संधी आमच्या जीवनातून निघून जाते आणि नाश हा अटळ असतो. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करू तर निश्चित परमेश्वर अजून काही आयुष्य आम्हाला बहाल करू शकतो की सदर मुलगा, सदर मुलगी ही त्याच्या जीवनामध्ये चांगलं कार्य करत आहे. परंतु दुःखाने आम्हाला हेच सांगावं लागते की आमच्या जीवनामध्ये आम्ही चांगल्या गोष्टीपेक्षा अनेक वाईट गोष्टी केलेल्या आहे आणि करत आहोत. आमचा अंतरात्मा आम्हाला या गोष्टी प्रगट करतो. कोणी सांगण्याची गरज नाही.
एकांतामध्ये जा, शांत बसा, डोळे बंद करा, परमेश्वराबरोबर एकाग्र व्हा. देवाचा आत्मा हा तुमच्याबरोबर बोलेल. तुम्ही कसं जगत आहात हे देवाचा आत्मा तुम्हाला सांगेल. तुमच्या जीवनाचा जो प्रवास तुम्ही केलेला आहे, मैलोन मैलो तुम्ही जीवनामध्ये प्रवास केलेला आहे, या प्रवासामध्ये तुम्ही काय मिळवलं आणि काय गमावलं हे देवाचा आत्मा तुम्हाला प्रकट करेल. परंतु आम्ही तो मार्ग अंगीकारत नाही. जगिक जीवनामध्ये आम्ही स्वतःला झोकून दिलेलं असते. आमच्याजवळ वेळ नाही आहे स्वतःचा विचार करण्यासाठी. आम्ही इतरांचा विचार करतो. विशेषरीतीने जी व्यक्ती आम्हाला आवडत नाही त्या व्यक्तीचा आम्ही जास्त प्रमाणात विचार करतो. आम्ही त्या व्यक्तीसाठी काय करू शकतो, कोणत्या रीतीने त्या व्यक्तीचं आम्ही वाईट करू शकतो, कोणत्या रीतीने त्याला आम्ही दुःख देऊ शकतो, त्यासाठी आम्ही काय प्लॅनिंग करावी, योजनाबद्ध रीतीने आम्ही काही योजना आखतो. त्यामध्ये कितीतरी तास, कितीतरी दिवस आमच्या जीवनाचे आम्ही घालवलेले असतात. परंतु आमच्या जीवनाबद्दल काय? आमचं जे जीवन आहे हे जीवन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. हे सत्य. हे जर सत्य आहे तर त्या जीवनाच्या संदर्भात देवाच्या योजना काय आहे, देवाच्या इच्छा काय आहे, ते समजून घेण्याचा कधीतरी आम्ही प्रयत्न केलेला आहेत का? त्यावर आम्ही कधीतरी विचार केलेला आहे का? मी कोणत्या मार्गाने जात आहे, कोणत्या मार्गाने मला जायला पाहिजे आहे, थोडंसं क्षणभर थांबून आम्ही विसावा घेतो का? ह्या पहिल्या रविवारी आपण थोडंसं विश्रांती घेऊया आणि या गंभीर विषयावर आम्ही मनन करूया. मागील वर्ष हे समाप्त झालेलं आहे. कोणत्या रीतीने आम्ही घालवलं यावर मनन करूया. त्या जीवनामध्ये ज्या चुका आम्ही केलेल्या आहे त्या चुकांची आठवण करूया, त्याची यादी करूया आणि यावर्षी त्या चुका, ते पाप आमच्याकडून होणार नाही त्याची खबरदारी आम्ही घेऊया. पवित्र आत्मा हा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे आणि प्रभू परमेश्वराने पवित्र आत्मा आमच्यासाठी खास रीतीने पाठवलेला आहे, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, आम्हाला सहाय्य करण्यासाठी. त्या परमेश्वराच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची आपल्याला आवश्यकता आहे का? एक चांगलं जीवन जगण्याची इच्छा आहे का? देवाच्या योजनेला, देवाच्या कार्याला अडथळा आणण्याचा आमच्या जीवनामध्ये आम्ही मागील वर्षी प्रयत्न केलेला आहे का?
तोच प्रकार या वर्षी सुद्धा करण्याचा आमचा मानस आहे का? मला माहित नाही मित्रांनो. देवाला सर्व माहित आहे. प्रभू परमेश्वराचे हात हे आपल्यासाठी उंचावलेले आहेत. आपली तो वाट पाहत आहे. त्या प्रभूला आम्ही मिठी मारण्याचा प्रयत्न करूया. त्याला आम्ही या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आम्ही आलिंगन देऊया. त्याला सांगूया की परमेश्वरा, तू जे आयुष्य आम्हाला दिलेलं आहे, जे जीवन तू आम्हाला दिलेलं आहे, ते अतिशय गोड आहे. या जीवनाचा गोडवा चाखण्यासाठी तू आम्हाला सहाय्य पुरव. आम्हाला शक्ती दे. पंडित रमाबाई नी जसं काम केलं तसं मी काम करू इच्छितो. साधू सुंदर सिंगने जसं काम केलं तसं मी करू इच्छितो. वेगवेगळे मिशनरी जे लोक इंडियात आले होते, त्यांच्या सहवासामध्ये जर आपण आला असाल, त्यांच्या जीवनाचा आपण अभ्यास केला असाल, तर परमेश्वर त्यांच्यासारखं तू आम्हाला बनव, अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करूया. जीवनामध्ये एक एक अध्याय आम्ही लिहित असतो. जीवनाचं पुस्तक हे लिहिण्यात येत असते. प्रत्येक अध्याय 10-10 वर्षाचा असतो, अशी आपण कल्पना करूया. या 10 वर्षाच्या काळामध्ये आम्ही काय काय केलेलं आहे ते आठवण्याचा प्रयत्न करूया. 10 वर्षाचा एक अध्याय हा लिहिण्यात आलेला आहे. आज आपण किती वर्षाचे आहात? 40 वर्षाचे, 50 वर्षाचे, 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, मला माहिती नाही. आपल्या जीवनाचे एक एक अध्याय आपण लिहिलेले आहे आणि त्या अध्यायाकडे आपण बघूया, ते आठवण्याचा प्रयत्न करूया की माझ्या जीवनामध्ये या काळामध्ये मी काय केलं. जो काळ आपण घालविला तो पुन्हा कधीच मिळत नाही. गेलेले दिवस पुन्हा कधीच येत नाही. हीच गोष्ट आपल्या जीवनक्रमाच्या अध्यायात आहे. हा अध्याय लिहून पूर्ण झालेला आहे. तो पुन्हा लिहिता येत नाही, पण तो वारंवार वाचता येतो. पिलाताप्रमाणे प्रत्येक मनुष्य हेच म्हणेल, जे लिहिले आहे ते लिहिले आहे. आता ज्याने त्याने लिहिलेल्या आपल्या जीवन चरित्राचे पुस्तक परमेश्वराच्या हाती वाचवण्यास द्यावे व ते त्याला वाचण्यास आवडेल काय, यावर आपण विचार करूया. परमेश्वराला ते पुस्तक वाचाव्यास आवडेल काय, किंवा ते पुस्तक तो थोडंसं 2 मिनिटं वाचेल आणि बंद करेल, असं आमचं जीवन आहे का? आमचं जीवन चरित्र हे गोड आहे का, चांगलं आहे का? अनेक वेळेस असं होते, वेगवेगळे साहित्य आम्ही वाचतो. आणि काही असे साहित्य असतात, उदाहरणार्थ टार्झन. लहान मुलांना ते खूप आवडते. त्याचे 16 भाग आहे.
16चे 16 भाग मी वाचलेले आहे. लहान असताना मला टार्झनच्या कथा खूप आवडत होत्या. अभ्यासापेक्षा टार्झनच्या कथा वाचण्यामध्ये मला आवड होती. तासन तास त्याच्यामध्ये मी घालवत होतो. मित्रो, का ते पुस्तक तासन तास मी वाचत होतो? कारण पुढे काय होणार, पुढे काय होणार, एक जिज्ञासा उत्पन्न त्या पुस्तकामध्ये होत होते. आणि त्यामुळे ते पुस्तक मी वाचत होतो. तसंच आपली सुद्धा मनस्थिती झालेली असेल कोणतं तरी साहित्य वाचत असताना. आणि काही असे साहित्य आहे, ती एक पेज आम्ही वाचतो, आम्हाला कंटाळा येतो. आम्ही ते पुस्तक टाकून देतो. आम्ही का ते पुस्तक टाकून देतो? आम्हाला वाचण्याचा कंटाळा आला. त्याचा जो दर्जा आहे तो आम्हाला उचित वाटत नाही. वाचण्याची इच्छा होत नाही. साहित्याचे काही नियम आहे. लिखाण कसं करावं? थिओलॉजी कॉलेजमध्ये हा विषयावर आम्हाला शिकवण्यात आलं. त्यावेळी आमचे प्रोफेसर प्रामुख्याने याच्यावर विशेष जोर देत होते. सुरुवात ही अतिशय आकर्षक स्वरूपाची असावी. सुरुवात आणि एंड याला साहित्यामध्ये विशेष रीतीने महत्व असते. तद्वत दुसरी बाब, कळस. तुम्हाला त्या काय सांगायचं आहे, जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित रीतीने, आकर्षक रीतीने जिज्ञासा होईल या रीतीने तुम्हाला तुमचा कळस हा ठेवायला पाहिजे. त्यावेळेस खरं साहित्य हे तयार होते. ही बाब मी विसरलो नाही. आज सुद्धा मला त्या गोष्टी आठवतात. मला सांगू द्या, आमचं जे जीवन चरित्राचं पुस्तक आहे ते पुस्तक परमेश्वराला आवडेल काय? ज्यावेळी परमेश्वरात हे पुस्तक आमचं वाचायला घेईल त्यावेळेस परमेश्वर ते पुस्तक पूर्ण वाचेल काय? यावर कधीतरी आम्ही विचार केलेला आहे का? आम्ही यावर काय करू शकतो? जे काही आमचं जीवन आहे, जसं काही आम्ही घालवलेलं आहे, जसं आम्ही जगलेलो आहे, ते सर्व त्या जीवनी जे पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या आमच्या जीवन चरित्राच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. ते पुस्तक म्हणजेच आमचं जीवन आम्ही परमेश्वराच्या हातात समर्पित करूया. त्याच्या हातामध्ये समर्पित केल्यानंतर त्याला निर्णय घेऊ द्या, काय करायचं काय नाही. आमचं जीवन ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या हातात सोपून देतो त्यावेळेस आमच्या जीवनाचं सोनं परमेश्वर करतो. हे कदापि विसरू नका. आम्ही सर्वसाधारण व्यक्ती आहोत, पण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये स्वतःला
समर्पित करतो, त्यावेळी परमेश्वर आमच्या जीवनाला आकार देतो. आमचं जीवन हे सुखमय होते. मित्रो, आपल्याला आठवतो येशू ख्रिस्ताच्या सोबत वधस्तंभाच्या डावीकडे आणि उजवीकडे, ज्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताला खिळण्यात आलं होतं, त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे दोन चोर होते. आणि एक चोर प्रभूला एक चोर येशू ख्रिस्ताची थट्टा करतो आणि तो त्याला विनंती करतो की स्वतःचा पण बचाव कर आणि आमचा पण बचाव कर. दुसरा चोर त्याला म्हणतो, हे प्रभू, जेव्हा तू मोठे राज वैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. येशूने त्याला प्रत्युत्तर दिले, आज तू मजबरोबर सुख लोकात असशील. हा जो चोर आहे मित्र हो, जो पश्चातापी झालेला चोर आहे, त्याचं संपूर्ण जीवन चरित्र हे येशूपासून लपून नव्हतं. येशूला ते चांगल्या रीतीने अवगत होतं. पण ज्या क्षणी, शेवटच्या क्षणी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख झाली आणि अगदी सोप्या भाषेमध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतो, हे प्रभू, जेव्हा तू मोठ्या राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. हे प्रभू म्हणजे हे स्वामी, हे गुरु, हे माझ्या मालका, जेव्हा तू राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. त्या चोराला सुद्धा ही बाब माहीत होती की प्रभू येशू ख्रिस्त हा जगामध्ये पुन्हा येणार आहे. पुन्हा तो येणार आहे. यावर त्याचा विश्वास होता. प्रभू सर्वांचा न्याय करणार हे सुद्धा त्याला माहीत होतं आणि त्यामुळे तो त्याला म्हणतो, माझी आठवण कर. ज्यावेळेस न्यायाचा दिवस असेल त्यावेळेस माझी आठवण कर. मला त्या सार्वकालिक अग्नीच्या कुंडामध्ये जाण्याची इच्छा नाही. प्रभू, माझ्याकडे तू अवलोकन कर. कधी कर? ज्यावेळेस तू राज वैभवाने येशील त्यावेळेस. म्हणजे फ्युचरच्या संदर्भात तो विनंती करतो. येशू ख्रिस्त त्याला उत्तर देतो, आज तू मजबरोबर सुख लोकात असशील. प्रभू येशूच्या समोर वर्तमान काळ आहे. तो फ्युचर बद्दल सांगत नाही. जे त्याला आश्वासन मिळालं, अभिवचन मिळालं, ते आजच मिळालं. आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असेल. काय आपल्याला सुख लोक हवा आहे का? त्या चोराला सुख लोक हवं होतं आणि ते सुख लोक येशूने त्याला दिलं ज्या क्षणी तो पश्चातापी झाला. त्या क्षणी त्याला परमेश्वराने आशीर्वाद दिला. आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक
अयोग्य बाबी केल्या असेल, आमच्या जीवनामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पाप केले असेल, अनेकांचे अंतःकरण आम्ही दुखावले असेल, अनेकांच्या जीवनामध्ये आम्ही वादळ उत्पन्न केलं असेल, देवाला सांगा की प्रभू, जे जीवन चरित्र माझं लिहिलेलं आहे, मी 10-10 वर्षाचा एक अध्याय मी लिहिलेला आहे, तू ते वाचावं असं मला वाटत नाही. कारण त्यामध्ये चांगल्या गोष्टी नाही आहे. मज पाप्यावर दया कर. बस हा शब्द हृदयाच्या गाभाऱ्यापासून परमेश्वराला पाहिजे आहे. मज पाप्यावर दया कर. नवीन वर्ष परमेश्वराने आम्हाला दाखवलेलं आहे. जे जीवन आहे हे आमचं जीवन आहे. या जीवनावर आमचा अधिकार आहे. परंतु जर आम्ही ते जीवन परमेश्वराच्या हातामध्ये देतो, तर आमच्या जीवनामध्ये गोडवा येतो, आनंद येतो, सुख येते, शांती येते, आशीर्वाद येतो. होय मित्र हो, तुम्हाला याच गोष्टीची गरज आहे. या नवीन वर्षामध्ये हे प्रभूला चांगलं ठाऊक आहे. प्रभू आपल्याकडून फक्त एका वाक्याची, प्रार्थनेच्या मध्ये एका वाक्याची अपेक्षा करतो. हे प्रभू, मज पाप्यावर दया कर. या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. परमेश्वरापासून आम्हाला अनिश्चित आशीर्वाद हा प्राप्त होणार, हा आमचा विश्वास आहे. हा पहिला रविवार आमच्या जीवनामधला आहे. शब्बात वार, पवित्र वार आजचा आहे. आणि आज या पवित्र वारी आम्ही परमेश्वराला वचन देऊया की प्रभू, माझं जे जीवन आहे हे जीवन तू परिवर्तित कर. माझं जीवन इतरांसाठी उपयुक्त पात्र ठरेल असं तू बनव. इतरांना दुःख होईल असं जीवन माझं होऊ देऊ नको. माझ्यामधून त्या गोष्टी तू काढून टाक. परमेश्वर काढून टाकेल. परमेश्वराला अशक्य असं काही नाही. तो सर्व शक्तिमान आहे. तुम्हाला या नवीन वर्षामध्ये आनंद पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, आशीर्वाद पाहिजे असेल, तर माझ्या मित्रांनो, प्रभूला शरण जा. प्रभू आपली वाट पाहत आहे. त्याने आपले हात उंचावलेले आहे. त्याची नजर आपल्याकडे आहे की माझा मुलगा, माझी मुलगी एक दिवस मला आवाज देईल, मला मिठी मारेल. या पवित्र वारी आपण परमेश्वराला वचन देऊया आणि त्याला आलिंगन देऊन आम्ही खात्रीपूर्वक त्याला विदित करूया की प्रभू, माझा वाटाळा तू बस. मला सनातन मार्गाने तू ने, नीतीच्या मार्गाने तू मला घेऊन जा. यासाठी विश्वासाने मी तुझा हात पकडत आहे. माझा हात कदापि सोडू नको.
परमेश्वर हा तुमच्या अंतःकरणातून निघालेले शब्द ऐकणारा आहे. तो तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल. घट्ट रीतीने तो तुमचा हात पकडेल आणि येणारे हे जे नवीन वर्षाचे दिवस आहे, या जीवनामध्ये खरोखर खचित आपल्याला आनंद, सुख, शांती आणि आशीर्वाद तो दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आपण प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वरा, मनुष्याचं जीवन हे क्षणभंगूर आहे. ते धोणीसारखं आहे, गवता समान आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. हे जीवन कधी समाप्त होईल आम्हाला काहीच ठाऊक नाही. आमच्या जीवनाची मर्यादा तू आखलेली आहे. आमचं जीवन हे समाप्त होण्याकडे आम्ही आगेकूच करीत आहोत. कधी आमचं जीवन संपेल आम्हाला काहीच सांगता येत नाही. आम्ही विशेष रीतीने तुला प्रार्थना करतो की या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आम्ही तुला प्रार्थना करतो, तू आमचा हात पकड, आमचा मार्गदर्शक हो, आमचा स्वामी हो. आम्हाला सनातन मार्गाने तू घेऊन जा. तुझा सहवास आम्हाला अखंड लाभो, ही आम्ही तुझ्याजवळ नम्रपूर्वक विनंती करतो. गत वर्षामध्ये जे काही अधमतेने आम्ही पाप केले त्याबद्दल तू आमची क्षमा कर. आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. येजोबाने आमचा मल, पापमल तू काढून टाक. आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर, कारण तू पवित्र आहे आणि आम्ही सुद्धा पवित्र असावं ही जी तुझी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे आकाशात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वरापासून प्राप्त होणारा अनुग्रह आपण घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिली शांती तुमच्या अंतःकरणे व म्हणे देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हास राहो. आमेन. प्रभू प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. आमेन.